46 पानापासून 59 पानापर्यंत सिद्धांत पक्ष आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. चला कुठपर्यंत आलो? 47 वा कुठे? 47 पानावर एवढं आपण जाणून घेतलोय. सिद्धांती सांगतोय की कार्याध्यास याच्यासाठी जी सामग्री लागते, सामग्री म्हणजे साहित्य लागतं, ते साहित्य जे लागतंय ते पूर्व पक्षाने सांगितलंय की सत्य ज्ञान जन्य संस्कार. तर याने काय सांगितलं की सत्य ज्ञान जन्य संस्कार अध्यास होण्यासाठी पदार्थ कुठेतरी सत्यच असला पाहिजे असं नाही, तर मिथ्या पदार्थाचा देखील अध्यास होऊ शकतो, आहे ना. म्हणजे जसं सर्प असेल तर मुलाला कधीतरी सर्प पाहिला असेल तरच त्याला सर्पाचा संस्कार होईल असं नाही, है ना. तर चिंधीचा असा सर्प करून दाखवला तरी त्याला वाटेल की ते सर्प आहे, होय ना. सर्पाचं ज्ञान होईल ना. चित्र दाखवला की हा बघ सर्प आहे ना, तर हे सर्पाचं ज्ञान झालं ना. पण तो सर्प खरा आहे का? खरा आहे का? सर्प खरा नाही. सर्प खरा अध्यास होण्यासाठी वस्तू खरीच असली पाहिजे असे नाही. काय सांगितलंय? अध्यास असण्या कशासाठी? अरे बाबा, ब्रह्मावर सगळ्या जगताचा अध्यास होण्यासाठी कुठेतरी तुमचं जगत खरं असलं पाहिजे की नाही. जसं दोरीवर सर्पाचा अध्यास व्हायचा असेल तर कुठेतरी अगोदर तुम्ही खरा सर्प पाहायला पाहिजे की नाही, हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. तशा तऱ्हेने ब्रह्मावर संपूर्ण बंधाचा, संपूर्ण जगताचा अध्यास जर व्हायचा असेल तर जगत तुम्ही तरी कुठेतरी खरं आहे दाखवा. तुम्ही मानता का जगाला खरं मानता का? नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. केवळ एक ब्रह्मच काय सत्य आहे, बाकीचं सगळं जे आहे मिथ्या आहे तुमचं म्हणणं आहे. मिथ्या म्हणजे खोटं आहे हे तुमचं म्हणणं आहे. तर जगत कुठेतरी सत्य हे दाखवा ना. ते सत्य असलं तर मग त्याचा अध्यास मिथ्या म्हणून होईल. पण तुम्ही जगाला सत्य मानतच नाही, मग अध्यास कसा होईल? त्याच्यावर काय सांगितलं की सत्य ज्ञान जन्य संस्कार हा अध्यासाठी कारण आहे अशी गोष्ट नव्हे. मग काय सांगितलं तिथे? सत्याच्या जागी शब्द कुठला वापरलाय? सजातीय. सजातीय वस्तू ज्ञान जन्य संस्कार हा अध्यासाचा कारण होतो आणि हा अध्यास होऊ शकतो हे दाखवलं. पूर्व पक्षाने काय सांगितलं की तुमचा अध्यास होऊ शकत नाही, म्हणून ज्ञानाने काय जगत मिथ्या ठरत नाही. जगत मिथ्या ठरत नाही मग अज्ञान आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. अज्ञान नाही तर मग ज्ञानाने त्याचा नाश कसा काय होईल? त्याच्यामुळे अध्यास संभवत नाही, म्हणून ज्ञानाने मोक्ष होतो ही बात तुमची खोटी आहे. हे कोणी सांगितलं? पूर्व पक्षाने. सिद्धांतीचं काय सांगणं आहे की जगत मिथ्याच आहे, अज्ञानामुळे मिथ्या आहे, म्हणून त्याचं काय होतोय? तो अध्यास आहे आणि तो अध्यासाची निवृत्ती ज्ञानाने होईल. म्हणून ज्ञानच मोक्षाला कारण कोण आहे? ज्ञानच कारण आहे हे सांगणार कोण आहे? सिद्धांत सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर कार्य अध्यास आहे ना. म्हणजे सर्पाचा अध्यास होण्यासाठी काय लागतं? कुठल्या तरी सर्पाचा, खऱ्या सर्पाचं ज्ञान पहिलं व्हायला पाहिजे. खऱ्या सर्पाचं ज्ञान जर नसेल, तो काय करेल, दंश करेल आणि कसा मरेल हे जर माहित नसेल तर ते लेकरू, रांगत लेकरू समोर सर्प आला आणि फणी काढून असं बसलं तर तो काय करेल? धरायला जाईल ना. का? त्याच्यावर संस्कारच नाही ना. कसला? हे दंश करेल आणि मारेल आणि मी मरून जाईल अशी त्याच्या मनामध्ये भीतीच नाही. ते पिवळं काय करतं असं असं डोलताय म्हटल्यानंतर ते खेळणं याचं वाटून म्हणतो धरायला जाईल की नाही चांगलं है ना. ते धरायला जायच्या पूर्वी आई त्याला पकडून घेऊन
घरामध्ये ठेवेल ना का आईला माहितीये ह्याच्यामुळे काय होणार आहे, तिच्यावर संस्कार आहे, बालकावर संस्कार नाही. हा जर संस्कार नसेल तर अध्यास होऊ शकत नाही. सत्य ज्ञान जन्य. पण आता सिद्धांतीने काय सांगितलं, सत्य ज्ञान जन्य संस्कार असला पाहिजे, अशातली काय गोष्ट नाही है ना. मग काय असलं पाहिजे, सजातीय ज्ञानजन्य संस्कार. तुम्ही एखादा मातीचा सर्प दाखवू शकता, खरं नाही सर्प तो. सर्पाचं चित्र तुम्ही दाखवू शकता, खरं नाही तो सर्प. चिंदीचा केलेला सर्प दाखवू शकता, असा सर्प असतो, खरं नाही सर्प तो. त्याने संस्कार होईल की नाही की हा सर्प आहे म्हणून, होतं ना. आता बघा जर्मनीमध्ये किंवा फ्रान्समध्ये एफेल टॉवर म्हणून एक लोखंडाची वस्तू बनवलेली आहे, बरोबर आहे ना. ती कोणाला माहिती आहे का, तुम्ही कधी बघितली आहे का, नाही बघितली. पण मी तुम्हाला सांगितलं हे बघा हे एफेल टॉवर आहे, असं असं बघा लोखंडाचं बनलेलं आहे. त्या एफेल टॉवरचं तुम्हाला ज्ञान झालं का नाही झालं, झालं ना. आणि यदा कदाचित तुम्ही फ्रान्समध्ये गेलात आणि तिथे ते एफेल टॉवर पण, अरे हे एफेल टॉवर आहे तुम्ही म्हणू शकता की नाही. बघा आता ताजमहाल कुठे आहे, आग्र्याला भारतामध्ये आहे, बरोबर आहे. तुम्ही कोणी किती जणांनी बघितलेलं आहे ताजमहाल, 1 2 3 4 जणांनी बघितलंय, बाकीच्यांनी ताजमहाल पाहिलेलं नाही ना. पण ताजमहालचं चित्र तुम्हाला दाखवलं की गोल असा घुमट आहे आणि 4 बाजूला 4 मिनार आहे, असं चित्र दाखवत, ह्याला म्हणतात ताजमहाल. हे ताजमहाल आहे. या चित्राने तुम्हाला ताजमहालचं ज्ञान झालं, तो खरा आहे का, नाही, बरं ना. पण तिकडे गेल्यानंतर तुम्हाला काय होईल, हे तर ताजमहालासारखं दिसतंय असंच म्हणाल की नाही. तेव्हा सत्यज्ञानजन्य संस्कार हा अभ्यासाला कारण आहे असं आम्ही मानत नाही. सजातीय ज्ञानजन्य संस्कार हा कारण आहे ना. चला तर पुढे मग आता विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे, अध्यास होण्यासाठी ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. ज्ञानजन्य म्हणजे ज्ञानाने उत्पन्न होणारा तुमच्या मनावर झालेला संस्कार, मनावर कोरलेली प्रतिमा, ही कारण आहे. किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कार द्वारा अध्यासास कारण आहे. सोप्या भाषामध्ये सांगतो तुम्हाला, अध्यास होण्यासाठी ज्ञान कारण आहे का ज्ञानाचा संस्कार कारण आहे, ही साधी गोष्ट आहे. काय ज्ञान कारण आहे का संस्कार कारण आहे, हा प्रश्न शंका काय विचारतात. अध्यासात ज्ञानाचा संस्कार कारण आहे का सजातीय वस्तूचे संस्कार द्वारा होणारे ज्ञान कारण आहे. लक्षात येते का, ज्ञानाचा संस्कार कारण आहे की संस्कार द्वारा ज्ञान कारण आहे, नाही लक्षात येत. संस्काराचा ज्ञान, ज्ञानाचा संस्कार आणि संस्काराच्या साधनाने त्या वस्तूचं ज्ञान, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. कशा वस्तूचं, तुम्हाला पहिलं ज्ञान झालं हा, आणि त्याच्यानंतर काय झालं, संस्कार झाला. संस्कार दुसरा, ज्ञान पहिला. दुसरं त्याच्यामध्ये काय केलं, संस्कार द्वारा ज्ञान कारण आहे. म्हणजे पहिले संस्कार असला पाहिजे मग ज्ञान. लक्षात येत आहे का, हे जर तुम्हाला लक्षात आलं तर मग तुम्हाला ते समजेल. अध्यास होण्यासाठी ज्ञानाचा संस्कार कारण आहे की संस्कारद्वारे ज्ञान कारण आहे. लिहून ठेवा, लिहून घ्या पाहिजे असेल तर. अध्यास होण्यासाठी ज्ञानाचा संस्कार कारण आहे की संस्कारद्वारा ज्ञान कारण आहे, याचा विचार चाललाय. शंका तुम्हाला लक्षात आली
तर मग त्याचं उत्तर तुम्हाला समजेल. डॉक्टर घाबरू नका बरं का. ते डॉक्टर शंका का आली आहे? अध्यास जर व्हायचा असेल, ज्ञानाचा संस्कार कारण आहे किंवा संस्कार तुम्हाला ज्ञान कारण आहे? कोण आहे? संस्कार कारण आहे का ज्ञान कारण आहे असं म्हणतात? हा प्रश्न आहे. आता अध्यासात ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा सजातीय वस्तूचे ज्ञान अध्यासाच कारण आहे याचा विचार करू. अधोरेखा करा. संशय. कसे म्हटले, अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कारासच येते, ज्ञानास नाही. काय सांगितलंय? तुम्ही कसंही म्हणा, अध्यासाचं कारण कोण होतो? संस्कारच होतो, ज्ञान नाही. बरोबर आहे. ज्ञानास नाही. प्रथम वाक्यात ज्ञानजन्य हे संस्काराचं विशेषण आहे. समजलं ना? हा, संस्कार कसा? तर ज्ञानजन्य. साधा संस्कार, ज्ञानजन्य संस्कार, ज्ञानाने होणारा संस्कार. तर संस्काराचं विशेषण कोण? ज्ञानाने होणारा ज्ञानजन्य. विशेषण कशाला म्हणतात? जे 7वी 8वी शिकलेले त्यांना सगळ्यांना माहिती असतं. कमळ आहे ना, तुम्हाला सांगितलं कमळ आणा म्हणून, तर तुम्हाला जे दिसेल ते कमळ आणाल ना. पण कमळामध्ये प्रकार आहेत ना. किती प्रकार आहेत? निळ कमळ असतं, लाल कमळ असतं, पिवळट कमळ असतं, हिरवट कमळ असतं. 4 प्रकार झाले है ना. पण त्याला म्हणाला की मला त्याने सांगितलं कमळ आणा, तर त्याने हिरवं कमळ आणलं. तर तो रागावला, हे कमळ कसं आणलं? मग कुठलं आणायचं होतं? अरे लाल कमळ आणायचं होतं. मग तुम्ही पहिल्यांदा सांगायचं होतं. कसं सांगायचं होतं? लाल कमळ आण. हे कमळ हे काय? सामान्य आहे. कमळामध्ये भिन्न भिन्न भेद आहे. कशामुळे? रंगामुळे. लाल कमळ, हिरवं कमळ, पिवळं कमळ, निळं कमळ, अशा तऱ्हेने कमळामध्ये भेद आहेत. तर मग तुम्ही सांगा ना, अगोदर सांगायचं होतं. मग काय, कमळामध्ये दुसरी कमळ आणून नाही म्हणून त्याने काय सांगायला पाहिजे होतं? लाल कमळ आण असं सांगितलं होतं. मग लाल, हिरवं, पिवळं, निळं याला काय म्हणतात? विशेषण. आणि हे कोणाचं आहे? कमळाचं विशेषण आहे. हे कोणाचं आहे? कमळाचं विशेषण आहे ना. आता लाडू आण म्हणून सांगितलं. आता तुम्हाला सगळं लाडूचं माहिती असतं ना. लाडूचे किती प्रकार आहेत? भरपूर आहेत ना. भरपूर आहे ना. घरात बाळंती नसेल तर तिला रव्याचा लाडू चालेल का? मग कुठला चालेल? डिंकाचा लाडूचा पाहिजे. बरोबर आहे ना. माझ्यासारख्या माणसाला बेसनाचा लाडू आवडतो, तर बेसनाचा लाडू आणला तर मला आनंद होईल. पण तुम्ही शेंगदाण्याचा लाडू आणला, तो शेंगदाण्याचा लाडू आणला. म्हणजे काय? लाडवाचं विशेषण काय? शेंगदाण्याचा, बेसनाचा, रव्याचा, डिंकाचा आणि पुढे बुंदीचा पण आहे ना. बुंदीचा. एवढे सगळे प्रकार आहेत. तर बुंदी, रवा, बेसन, डिंक हे याला म्हणतात विशेषण. आणि लाडू याला काय म्हणतात? विशेष. समजून आलं का? विशेष आणि विशेषण. जे 7वी 8वी पर्यंत देखील शिकलेले आहेत त्यांचं हे लक्षात असतं. पण आता आपण संसारात लागल्यानंतर शाळेतल्या गोष्टी आपल्याला आठवत नसतात है ना. तर विशेषण आणि याला काय म्हणतात? विशेष म्हणतात. बरोबर आहे. तर आता काय सांगतायत? ज्ञानजन्य हे संस्काराचे विशेषण आहे. पहिल्या वाक्यात लिहा. पहिल्या वाक्यात संस्कार हे विशेष आहे
आणि ज्ञानजन्य हे विशेषण आहे. बरोबर आहे काय? पहिल्या वाक्यात बरोबर आहे. काय झालं? संस्कार हे काय विशेष्य आणि ज्ञानजन्य हे काय विशेषण झालं पहिल्या वाक्यात. पहिल्या वाक्यात काय? ज्ञानजन्य हे विशेषण, संस्कार हे काय विशेष्य. संस्कार वेगवेगळ्या प्रकारचा असतो. सगळे संस्कार आम्हाला नको. ज्ञानजन्य संस्कार है ना. दुसरे वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे. ज्ञान कारण आहे ना. कुठल्या द्वारा? संस्कार द्वारा ज्ञान कारण आहे असं म्हटलंय. तो ज्ञानाला कारणत्व आहे, पण ते साक्षात नाही, ताबडतोब नाही. तेही संस्कार द्वाराच कारणत्व आहे ना. संस्कार द्वारा ज्ञान कारण आहे ना. संस्कार द्वार कुठलं? ज्ञानाला द्वार कुठलं? संस्कार. संस्काराच्या द्वारातून आलं तरच अध्यास होईल. बरोबर आहे. पण साक्षात नाही. तेही संस्कार द्वार अधोरेखा करा. साक्षात म्हणजे सरळ है ना. साक्षात म्हणजे काय? सरळ सरळ है ना. जसं पोलीस इन्स्पेक्टर सांगतो, बघा तुम्हाला काही त्रास होत असेल ना तर तुम्ही सरळ या ना, आणि आम्हाला काही असेल ते तुमची तक्रार सांगा. मग त्याचं काय म्हणणं होतं? मध्ये राजकीय दलाल कशाला आणता? त्याची तक्रार समजली का? आपण कोणाला तरी राजकीय पुढारी सरपंचाला घेऊन त्याच्यापर्यंत जातो. बरोबर आहे ना. त्यांचं म्हणणं की या दलालांना कशाला घेऊन येतात तुम्ही? तुम्हाला काय करायचं ते सरळ सांगा ना, आम्ही लिहून घेतो हे ना. तर मध्ये दलाल असणं हे ना आणि रोखोक जाणं, दोनामध्ये भेद आहे ना. एकाला सरपंचाला पकडून, आमदाराला पकडून घेऊन जाणं, वा तुम्ही पुढे, आणि स्वतः स्वर भिन्न, या दोन ह्याच्यामध्ये फरक आहे की नाही? तसाच तऱ्हेनं ज्ञान, एक ज्ञान रोखोक कारण आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय? संस्काराच्या द्वारातून आलं तरच कारण होईल, पण ज्ञानच कारण. आलं लक्षात? पुढे चला. तेथेही संस्कारद्वारच कारणत्व आहे. कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. ज्ञान हे साक्षात कारण होत नाही. कारण जे कारण असते, ज्ञान हे साक्षात कारण नाही. का कारण नाही? कारण जे कारण असते है ना, जे कुठलं कारण बनेल, ज्याच्यावर कारण हा शिक्का लागायचा असेल तर त्याला काय असलं पाहिजे? ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. काय नियम आहे? कारण कार्याच्या पूर्वी, सरळ सरळ कार्याच्या पूर्वी असलं पाहिजे. मध्ये दुसरं कोण नाही पाहिजे है ना. सरळ म्हणजे रोखोक, आणि सरळ नाही म्हणजे मध्ये कोणीतरी कुठून तरी घालायचं है ना. तू सांग, तू जा पुढे जा, असं काय झालं? तुम्हाला काय सांगायचं ते सांगा ना. आमच्या इकडे सुद्धा होतं ना है ना. त्याला भीती वाटते स्वामीजीला विचारायचं कसं म्हणून है ना. तर तो दुसऱ्या मोठ्या मुलाला घेऊन येतो आणि सांगतोय, स्वामीजी स्वामीजी याला सुट्टी हवी आहे. मग मी काय म्हणतोय, त्याला सुट्टी आहे तर तो कुठे सांगतोय? तो हे लक्षात आलं का? मध्ये माध्यम असणं, मध्ये दुसऱ्याला घालणं, हे परंपरेने सांगणं झालं है ना. आणि सरळ भिडणं, याला काय म्हणतात? साक्षात. साक्षात आणि परंपरेने, हे लक्षात आलं का? काय साक्षात आणि परंपरेने, बरोबर आहे. तर साक्षात म्हणजे सरळ सरळ दोघांमधला संबंध, ह्याला साक्षात म्हणतात. आणि परंपरेने म्हणजे या दोघांच्या मध्ये आणखी एक कोणीतरी आहे. बरोबर आहे. तर
जे कारण असतं, हे कुठलं तरी कार्य आहे, चला कुठलं कार्य घेऊया. आता खिचडी बनवायची आहे, तर मग काय लागेल, काय काय लागेल? डाळ, तांदूळ, शेंगदाणे, मिरची, टमाटे आणि तेल, मसाले, है ना. एवढ्याने भागेल का? पातेलं आलं तरी भागेल का? गॅस लागेल, बरोबर आहे. एवढं सगळं तिथे ठेवलेलं आहे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये. होईल का खिचडी तयार? मग कोण पाहिजे? ती बाई पण जाऊन तिथे केली पाहिजे ना, नाही तर आचारी जाऊन केला पाहिजे ना, है ना. याला काय म्हणतात? कारण सामग्री. काय म्हणतात? कारण. आणि हे झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर कुकर असेल तर 20 मिनिटामध्ये काय होईल? खिचडी तयार होऊन जाईल. तर खिचडी हे कार्य आहे. आणि त्याच्यासाठी लागलेलं काय काय? डाळ, तांदूळ, शेंगदाणे, मिरची, मसाले, टोमॅटो, तेल, पातेली आणि तो करणार आहे, याला सगळ्याला काय म्हणतात? कारण. हे सगळे खिचडी होण्याच्या पूर्वी हजर असावे लागतात. याच्यापैकी एक जरी हजर राहिला नाही, खिचडी बनणार नाही. म्हणून याला काय म्हणतात? कारण. बरोबर आहे ना. कार्याच्या पूर्वी कारण असते, मध्ये दुसरं कोणी नसतं. जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते, असा नियम आहे. सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असले तरी अव्यवहित पूर्वकाली नाही. अधोरेखा करा. व्यवहित आणि अव्यवहित याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. आता इथे जे आपण बाहेर बघतोय ना, तुम्हा लोकांना काय व्यवधान आहे? कशाचं? भिंतीचं. व्यवधान म्हणजे काय? अडथळा है ना. आणि मला तुमची कार मला सरळ दिसते, है ना. म्हणजे मला ही तुमची कार अव्यवहित आहे आणि तुम्हाला भिंतीचं व्यवधान आहे. कार पासून तुम्ही व्यवहित आहात आणि कार पासून मी अव्यवहित आहे. हा फरक समजला? लक्षात आला का नाही? व्यवधान असणं आणि नसणं, है ना. व्यवधान असेल त्या वस्तूला काय करा म्हटलं जातं? व्यवहित. आणि व्यवधान ज्यावेळेला नसेल तर त्या वस्तूला काय म्हणून म्हटलं जातं? अव्यवहित. लावायचा, अव्यवहित. बरोबर आहे ना. कार्याच्या पूर्वी कारण असलंच पाहिजे, है ना. आता कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वीकाली असले तरी अव्यवहित पूर्वकाली नाही. हे लक्षात आलं का? हे काय म्हणतात? सर्पाचा जर अध्यास व्हायचा असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला सर्पाचं ज्ञान असलं पाहिजे की सर्प असा असतो, असं, है ना. आता प्रश्न आहे, अध्यास व्हायच्या पूर्वी बरोबर सर्पाचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे की सर्पाचं ज्ञान पूर्वकाली कधी झालेलं असलं तरी चालेल? काय कसं आहे? केव्हाही तुम्ही सर्प पाहिलेला असला तरी चालेल, बरोबर आहे ना. कधीतरी तुम्ही सर्प असला पाहिजे, पण त्याच्यानंतर मध्ये तुम्ही कितीतरी कार्य केलेले आहे. तर हे सर्पाचं ज्ञान व्यवहित आहे का अव्यवहित आहे? व्यवहित आहे. व्यवहित आहे. व्यवहित म्हणजे व्यवधान आहे. मध्ये तुम्ही बरेच खूप कार्य केलेले. कधीतरी एक दिवस सर्प बनलेला आहे, तो कोणाला तरी चावला, तो चावल्यानंतर तो माणूस मरून गेला, त्याची राग झाली, माती केली, हे सगळं तुम्ही पाहिलं ना. हे झालं तुम्हाला सर्पाचं ज्ञान, है ना. ह्या सर्पाच्या ज्ञानाने तुमच्या मनामध्ये काय झालं? संस्कार झाला. आणि हा संस्कार काय चिंदी बघितल्यानंतर जागला आणि तुम्ही काय केलं? अरे सर्प आहे हे म्हटलं, बरोबर आहे ना. तर सर्पाचा अध्यास व्हायच्या पूर्वी जे सर्पाचं ज्ञान असायला पाहिजे तुम्हाला,
ते अव्यवहित पूर्व काळामध्ये पाहिजे का व्यवहित पूर्व काळामध्ये असलं तरी चालेल? सांगा आता. म्हणजे मध्ये काही किती काळ गेलेलं असलं तरी चालतं ना, म्हणजे व्यवहित असलं तरी चालतं. त्यांचं म्हणणं काय की अध्यास व्हायच्या पूर्वी सर्पाचं ज्ञान पाहिजे, म्हणजे अव्यवहित पूर्वकाळी असलं पाहिजे. सिद्धांती म्हणतो की अशी काय गरज नाही, कधी काळी तुम्हाला ज्ञान झालेलं असलं तरी चालेल. सर्पाचं ज्ञान हवं आहे ना, की अध्यास व्हायच्या पूर्वीच झालं अशातली गोष्ट नाही. झालं. सर्पाचं ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असते आहे ना. बघा, सर्पाचा अध्यास व्हायच्या पूर्वी है ना, सर्पाचा अध्यास झालाय किती वाजता? 7 वाजता है ना, 7 वाजता आहे झालाय. तर 7 वाजताच्या पूर्वी 1 सेकंद, 2, 1 मिनिट, 1 तास अगोदर कधी सर्पाचं ज्ञान तुम्हाला झालेलं आहे का? नाही है ना. मग हे ज्ञान किती दिवसापूर्वी झालेलं आहे? तुम्ही 2 वर्षापूर्वी कोणाला तरी सर्प चावला आणि तो मेलेला तुम्ही पाहिलेला है ना, किंवा त्याच्या अगोदर लहानपणी तुम्हाला आईने सर्प दाखवला, आजूबाजूचे लोक आला त्याने मारलं त्यावेळेला हा सर्प असं तुम्हाला ज्ञान झालं. तर मध्ये किती काळ गेला मध्ये सर्प तुम्हाला दिसताच नाही, पण सर्पाचं ज्ञान तुमच्या ज्ञानाचा संस्कार तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि तो कधी आहे? सर्पाचं ज्ञान अध्यासाच्या पूर्वी आहे की नाही? आहे. सर्पाचं ज्ञान अध्यासाच्या पूर्वी असलं पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे. फक्त फरक काय, ते बरोबर अध्यास व्हायच्या पूर्वी पाहिजे का मध्ये? पूर्वी कधी असलं तरी चालेल, पण अगदी पूर्वीचा अर्थ अव्यवहित पूर्व, व्यवहित पूर्व. व्यवहित पूर्व सर्पाचं ज्ञान व्हायच्या पूर्वी अगोदर बरोबर असं नाही. मग त्याच्या अगोदर किती लहानपणापासून किती काळ झालेलं असलं तरी चालेल. हे सांगणं कोणाचं आहे? सिद्धांत. बरोबर आहे. तरी अव्यवहित पूर्वकाली नाही, अंतराय रहित. अंतराय समजतं का? हे शब्द सगळे समजतात का? अंतराय, व्यवधान हे शब्द समजतात का? याला मराठीत आपण अडथळा काय म्हणतोय? अडथळा म्हणतोय है ना. अडथळा म्हणजे व्यवधान, म्हणजे अंतराय, म्हणजे खंड. बरोबर आहे ना. अंतराय झाला म्हणतो, मी जप करत होतो स्वामीजी, पण मध्ये अंतराय झाला. म्हणजे काय? आई वाढली, मुलाचं लग्न झालं तर राहून गेलं, तर राहून गेलं, तर राहून गेलं, तर राहूनच गेलं. याला काय म्हणतात? अंतराय. बरोबर आहे. अंतराय रहित त्या अव्यवहित म्हणा आहे. व्यवहित अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्य क्षण. बरोबर आहे ना. आता बघा, तुम्हाला सांगून देतो. आता बघा, स्वयंपाक करून ठेव म्हणून तुम्ही सांगितलं प्रयागताईला. त्याने विचारलं किती वाजेपर्यंत? तुम्ही सांगितलं 3 वाजेपर्यंत करून ठेव. सांगितलं. तर मग आता तुम्हाला स्वयंपाक किती काळाला पाहिजे? 3 वाजता झाला पाहिजे. बरोबर आहे ना. तर 3 वाजायच्या पूर्वी किती वाजत असतात? 2 वाजून 59 मिनिट सेकंद सुद्धा असतात ना. 59, 58, 57, 56, 55, 54, 53, 52, 51, 45 हे सुरुवात होते की नाही है ना. आता जेवण कधी तयार पाहिजे? म्हणजे किती वाजता? 2 वाजून 7 मिनिट पूर्ण झालं की जेवण पाहिजे है ना. पण जेवण किती वाजता तयार झालं पाहिजे? 2 वाजून 7 मिनिटांना है ना. पण त्याच्या अगोदर 1 सेकंद असेल तर त्याला काय म्हणतात? पूर्वकाळ. अव्यवहित पूर्वकाळ. मिनिट धरलं झालं तर 1 मिनिट पूर्वी. बरोबर आहे ना. त्याला काय म्हणतात? अव्यवहित पूर्वकाल. पण त्या 1 मिनिटच्या पूर्वी 7 सेकंदाचं व्यवधान असतं. लक्षात येते का?
किती? 7 सेकंदाचा. 1 सेकंद म्हणजे एक क्षण असं म्हटलं है ना. तर मग तुम्ही सांगा, आता जेवण बरोबर 3 वाजता तयार पाहिजे है ना. पण त्याच्या पूर्वीचा अव्यवहित क्षण तुम्ही सांगू शकता का? सांगा. कोणी जर बुद्धिमान माणूस, शिकलेले माणसं कोण असेल तर सांगा. सांगा ना. नाही, सेकंद म्हणजे एक क्षण. तर आता गणित करून तुम्ही मला सांगा, कोणीतरी तुम्ही सांगा बा. पैसे नोटा डॉक्टर आहेत, तुम्ही सांगा. बोला. 2 वाजून किती? 59 मिनिटं. हा, वा, शाबास. बरोबर आहे ना. याला काय म्हणायचं? पूर्वक्षण. बरोबर आहे ना. किती? 2 वाजून 59 मिनिट 59 सेकंद. हा याला काय म्हणायचं? पूर्वक्षण. बरोबर आहे ना. मग बरोबर 3 वाजता जर जेवण तयार असेल तर तुमचं काम आहे की कमीत कमी किती वाजता यायला पाहिजे तुम्ही? 2 वाजून 59 मिनिटं. 7 नाही, 2 वाजून 59 मिनिटांनी 59 सेकंदाला तरी हजर असलं पाहिजे. तुम्ही शर्त घातली तुमची 3 वाजता जेवण करा आणि तुम्ही 3:15 वाजता आलं तर तुम्ही तुमचं वचन पाळलं का? नाही पाळलं. आम्हाला उभीच आपलं तुमच्या याच्या खाली धाकामध्ये ठेवलं की नाही. आम्ही आपलं हे करून 3 वाजता बरोबर केलं. पण तुम्ही आले किती? 3:15 वाजता. मग तितका काळ आम्ही तात्काळच राहिलो की नाही. पुन्हा जेवण करा, पुन्हा गरम करा. व्यवहारात होतं की नाही होतं? अव्यवहित पूर्वक्षण समजलं का? सांगा. 3 वाजता जर जेवण करायचं असेल तर त्याच्या पूर्वी कधी तुम्ही यायला पाहिजे? 2 वाजून 59 मिनिटं 59 सेकंदापर्यंत तरी तुम्ही यायला पाहिजे है ना. याला म्हणतात अव्यवहित पूर्वक्षण है ना. पण तुमचा जर काही नियम नसेल तर जेवण व्हायच्या पूर्वी तुम्ही केव्हा येऊ शकतात ना. 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं 2:30 वाजता येऊ शकता. 2:15 वाजता थोड्या गप्पाही होतील है ना. पण तो माणूस अगदी नियमाला बांधेल असेल तर त्याने किती वाजेपर्यंत यायला पाहिजे? 2 वाजून 59 मिनिटं 59 सेकंदापर्यंत यायला पाहिजे. त्याला अव्यवहित पूर्वक्षण म्हणतात. आणि त्याच्या पूर्वी कधी येऊ शकता तुम्ही है ना. मुहूर्त आहे ना, लग्नाचा मुहूर्त असतो की नाही. तर मुहूर्ताकडे सगळे लोक लक्ष ठेवून असतात. किती वाजले बघत असतात की नाही. मग तो क्षण आला की मग काय करतात? वाजवा होऊन जात ना है ना. त्या क्षणालाच बरोबर. हा सगळ्यांचा अनुभव आहे तुमचा है ना. पण त्याच्या अगोदर 1 सेकंद वाजवा होऊ शकत नाही. नंतरही होत नाही 1 मिनिट. त्या क्षणालाच बरोबर होत है ना. तर अव्यवहित पूर्वक्षण म्हणजे केव्हाही वाजवायचं होतं का? दोन्ही नवरा बायको हे वधू वर उभे राहिले आणि मंत्र म्हणतोय ते तिथेच त्यांनी वाजवायला सुरुवात करायची का? धनाधन धनाधन. मग तो भट सांगतो ना, काय म्हणतो? वाजवा रे वाजवा म्हणतो ना. त्याच वेळेला त्यांनी धनाधन सुरुवात करायचं है ना. त्याच्या अगोदर कधीही सुरुवात करायचं नसतं. चल अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्यक्षण है ना. एक मला सांगा, 3 वाजायच्या पूर्वी 1 हा पूर्वकाल आहे का? 3 वाजायच्या पूर्वी 1 वाजला हा पूर्वकाल आहे की नाही? आहे ना. 1:30 वाजला हा पूर्वकाल आहे की नाही? आहे ना. 2 वाजले पूर्वकाल आहे की नाही? 2:15 वाजले पूर्वकाल आहे की नाही? 2:30 वाजले पूर्वकाल आहे की नाही? 2:45 वाजले पूर्वकाल आहे की नाही? 2 वाजून 50 मिनिटं झाली ही पूर्वकाल आहे की नाही? 2 वाजून 59 मिनिटं झाली हे पूर्वकाल आहे की नाही?
2:59 झाले, अपूर्वकाल आहे की नाही, आहे ना. 2:59 झाले, हा पूर्वकाल आहे की नाही. पूर्वकाल कुठपर्यंत जाईल सांगा बरं. 59 सेकंद, बरोबर आहे ना. मग 59 सेकंदाला काय होतो, 59 सेकंदापर्यंत पूर्वकाल असतो, आहे ना. पूर्वकालाचे क्षण कितीतरी हजारो क्षण आहेत, बरोबर. जितनी सेकंद तेवढे क्षण. पण अंत्यक्षण कुठला, 2:59 झालं ना. 3 वाजले की काय होणार, कार्य, बरोबर आहे. आणि त्याच्या पूर्वी काय होणार आहे, पूर्वकाल. पूर्वकालाचा अंत्यक्षण हे समजलं का तुम्हाला, है ना. सांगा बरं, 3 वाजता कार्य होणार असेल, है ना, तर पूर्वकालाचा अंतिम क्षण कोणता, सेकंद, बरोबर आहे ना. इथपर्यंत पूर्वकाल असतो, त्याला पूर्वकालाचा अंत्यक्षण म्हणतात. काय म्हणतात, अंत्यक्षण म्हणतात. तर तिथपर्यंत पूर्वकाळ असतो. 3 वाजले तर पूर्वकाळ संपला, आता पूर्वकाळ नाही, आता कार्य उत्पन्न झालं, बरोबर आहे. तर बघ, अवैध पूर्वकाल म्हणजे कार्योत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्यक्षण, हे समजलं का. पूर्वकालाचा अंत्यक्षण काय सांगितलं, 2:59 हा अंत्यक्षण. त्या क्षणात कारण असले पाहिजे. अव्यवहित पूर्व म्हणजे काय, 2:59 आणि 3 वाजणं, ह्याच्या मध्ये काय आहे का, काही नाही, बरोबर नाही. काळाच्या दृष्टीने सायंटिस्ट त्याच्यापेक्षाही काळ मोजू शकतात. तर आपणाला जो माहिती आहे आणि व्यवहारात जो आहे तो सेकंड पर्यंत आपण काळ मानतो, बरोबर आहे. तर त्या क्षणात कारण असले पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाली आहे, पण पूर्वकालाच्या अंत्यक्षणी नाही, हे समजलं का तुम्हाला. काय अध्यास किती काळाला, कोणत्या क्षणी, 3 वाजता समजायचा, अध्यास 3 वाजायचा असेल, है ना. तर ज्ञान कधी असलं पाहिजे, पूर्वकाळी म्हणजे काय, कधी असलं पाहिजे, कधी पूर्वकाळी असलं पाहिजे. हा, मग कसं असलं नाही तरी चालेल. 2:59 आहे ना, 59 सेकंदापर्यंत तच असलं पाहिजे, 59व्या क्षणी असलं पाहिजे, असं नाही. मग कसं, अध्यास व्हायच्या पूर्वी काल कधीही असलं तरी चालेल, आहे ना. पूर्वपक्षाच्या म्हणण्याप्रमाणे अव्यवहित पूर्वला असलं पाहिजे. अव्यवहित पूर्व म्हणजे लक्षात ठेवाल का, 2 वाजून स्वामीजींनी कसं शिकवलं समजतं का, 2:59 हा काय अव्यवहित पूर्व. आणि पुढचे जे का त्याच्या अगोदरची जेवढी मिनिटं, सेकंद, काळ, तास, वर्ष आहेत त्याला काय म्हणतात, व्यवहित पूर्व. काय म्हणायचं, समजलं का. तर मग पूर्व पक्षाचं काय कारण आहे, 2:59 सेकंदापर्यंत ज्ञान असलं पाहिजे, आहे ना. सिद्धांताचं म्हणणं काय, आज नाही, 3 वाजायच्या पूर्वी केव्हाही ज्ञान झालेलं असून किती वर्षापूर्वी सर्पाचं ज्ञान झालेलं चालेल. हे एवढं लक्षात आलं, ही संकल्पना लक्षात आली तर पूर्व त्या क्षणात कारण असले पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाली आहे, ज्ञान काय किती वर्षापासून आहे, पण काय नाही, अधोरेखा पूर्वकाळाच्या अंतक्षणी नाही, है ना. पण पूर्वकालाच्या अंतक्षणी नाही, है ना. पण पूर्वकाळाच्या अंतक्षणी ज्ञान जरी नसलं तरी कोण आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये कोण आहे, संस्कार असू शकतो. काय असू शकतो, ज्ञान तर पूर्वकाली आहे पण पूर्वकालाच्या अंतक्षणी नाही, म्हणून, है ना. म्हणून अध्यासाला कारण कोण होईल,
म्हणून ज्ञानजन्य संस्कारच कारण मानला पाहिजे. हे घ्या, अधोरेखा करा. लक्षात आलं का? किती समजावून सांगतोय बघा बाबा. म्हणून ज्ञानजन्य संस्कारच कारण मानला पाहिजे. बोला बाबा. संस्कार म्हणजे, संस्कार अधोरेखा करा. संस्कार म्हणजे काय? असलेली ज्ञानाची सूक्ष्मावस्था. सूक्ष्मावस्था म्हणजे काय? सूक्ष्मावस्था म्हणजे काय? ज्ञान झालं है ना. आता मी समोर बसलेलो आहे, हे तुम्हाला ज्ञान होत आहे की नाही? होत आहे, होत आहे ना. साक्षात ज्ञान होत आहे ना, है ना. पण मी इथे निघून गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला हा अनुभव होईल की नाही, इथे स्वामीजी बसले होते, हे ना होत ना. हे कशामुळे होत आहे? त्याला स्मरण म्हणतात. काय म्हणताय? स्मृती. स्मृती, स्मरण. आता जो तुम्हाला येतोय हा, याला काय म्हणायचं? अनुभव. काय म्हणायचंय? ज्ञानाचा अनुभव होतोय, ज्ञान होत आहे आता, है ना. आणि मी उठून गेलो तरी तुम्हाला वाटेल की स्वामीजी इथे बसलेले होते. याचा काय, ह्याला अर्थ काय म्हणायचं? स्मरण किंवा काय म्हणायचं? स्मृती. तर ज्ञान आणि स्मृती है ना. ज्ञानाने काय झालं? स्मरण झालं ना. मग स्मरण या दोघांमध्ये काय संबंध? दोघांमध्ये जो संबंध आहे तो संस्काराचा संबंध आहे. कोणाचा? है ना. ज्ञानाने तुम्हाला अनुभव झाला, पण स्मरण व्हायचं असेल तर तुम्हाला काय करत? अंतःकरणामध्ये काहीतरी असावं लागतं. तर संस्कार जर गेलेला असेल है ना, तर तुम्हाला काही समजणार नाही. लहानपणी शिशु आहे ना, त्याने सर्प बघितला है ना, बघितला. पण आता लहानपणी तुम्ही ज्या वेळेला असाल ना, है ना, केव्हापासून? जन्माला आल्यापासून चांगलं कळेपर्यंत तुमच्या जीवनामध्ये किती अनुभव आलेले असतील का नसतील? खूप आलेले. त्याच्यापैकी काय अनुभव सांगू शकता का तुम्ही? नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? कारण त्याचा संस्कार झालेला नसतो. हे लक्षात येतंय का? त्याचा संस्कार झालेला नसतो, है ना. मग कुठले अनुभव सांगतात? तुम्ही जाणते झाले म्हणजे तुम्हाला कळायला लागलं, म्हणजे तुम्हाला विवेक यायला लागला, आणि कुठल्या तरी अनुभवाची तुमच्या अंतःकरणामध्ये तीव्र अशी प्रतिमा उठलेली असेल, अशाच गोष्टी तुम्ही काय करू शकता? सांगू शकता, है ना. एखाद्या वाढदिवसाला काही चांगली खूण आणून काही वस्तू आणलेली असेल तर ते आपल्या लक्षात राहतं. कोणी आपल्याला मारलेलं असेल तर ते आपल्या लक्षात राहतं, है ना. त्याने मला मारलं होतं, त्याने मला वाकडं बोललेलं होतं, त्याने मला शिव्या घातल्या, स्वामीजींनी मला अकारण मला बोलले हो, असंही होतं की नाही होतं? सांगा ना. लक्षात राहतं की नाही राहतं? अकारण बोलणं, माझा काही दोष नसताना मला स्वामीजींनी बोललं, हे लक्षात झालं होतं की नाही? दीर्घकाळपर्यंत संस्कार झालेला. स्वामीजींनी असं मला बोलायला नव्हतं, पण बोलले. आता काय करायचं? तर अशा ज्या काही गोष्टी असतात, सगळे अनुभव आपण सांगू शकत नाही. अनुभव तर घेतलेला असतो, पण त्यांचे संस्कार काय थोडा काळ झालेले असतात, नंतर ते मिटलेले असतात. बरोबर आहे ना. कसं असतं? आता मी काय बोललो ते प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकतायत की नाही? ऐकतायत ना, ऐकतायत. पण काय बोललो हे तुम्ही सांगू शकाल का? नाही सांगू शकत. का? कारण एक झाला शब्द ऐकला, त्याचा झाला संस्कार, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10,000 असे एका पाठोपाठ एक आलेले आहे, आणि त्याचा दबाव तुमच्यावर आहे. त्याच्यामुळे सगळ्या अनुभवाचा तुम्हाला संस्कार होतो असं नाही, है ना. मग जो काही तुम्हाला तीव्र दुःख देतो किंवा तीव्र सुख देतो,
अशाच गोष्टीचा अनुभव आपल्याला काय होत असतो. आणि ती गोष्ट आपण लक्षात ठेवून असतो, त्याचं स्मरण होत राहतं, कारण त्याचा संस्कार तुमच्या अंतःकरणावर खोल त्याने काय केलेला असतो, प्रहार केलेला असतो. बरोबर आहे ना? काही आपल्याला जखमा झालेल्या असतात, त्या पटकन बऱ्या होतात, आणि काही जखमा हे कशाच्या, शरीराच्या आणि हृदयाच्या. हृदयावर पण जखमा होतात की नाही? होतात ना. काही गोष्टी आपण ज्ञान झाल्यावर विसरून जातो, पण ज्ञान व्हायच्या पूर्वी थोड्या गोष्टीचं देखील आपण तीव्र विचार करून असं कसं झालं, याने का केलं, हे केलं, असं विचार करत त्याचे आपण संस्कार जाणून बुजून तीव्र करत असतो, आणि त्याची स्मृती चिरकालपर्यंत राहत असते. जसा द्वेष करणं असतं, हे आपण मरेपर्यंत नव्हे, मरणानंतर देखील मी त्याचा बदला घेणार असे म्हणणारी माणसं असतात की नाही? असतात ना. आता जर तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर ही तर संसार आहे, राग द्वेष लोभ वासना, चल हे किती गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही लक्षात ठेवायचं. मग तुम्ही काय करता, ते संस्कार काय करत असतात, कमी करत जात असतात, संस्कारांना दूर करत जात, नाही लक्षात ठेवायचं आहे ना. आता कोणी काय तुम्हाला सांगू का, आता तो माझ्याकडे शिष्य असतो, कधीतरी शिकायला आलेला असतो, त्याने काय 2 महिने किंवा 6 महिने किंवा 1 वर्ष तो शिकतो, सगळं करतो, नंतर त्याची बुद्धी बिघडते, तो निघून जातो है ना. आता त्यावेळेला समोर होता, त्यावेळेला त्याचं स्मरण होतं, होय ना, राजेश है ना. आता तो 10 वर्षानंतर येतो, मला सांगतो, स्वामीजी कोण आहे बाबा? तुमचा शिष्य. माझा शिष्य? मी तर कधी बघितले नाही. अहो, मी तुमच्याकडे काय 6 महिने शिकलेला होतो, कधी 1 महिना होतो, तो येऊन सांगतो, तो दुसऱ्या लोकांना पाठवतो की मी शिकलेलं नाही तरी हरकत नाही, पण तिकडे तुम्ही जावा शिकायचं असेल तर, है ना. तर आता आपल्याला काय कोण करणार आहे काय? आता तुम्ही एकादशी आहे, एकादशी तुमच्या मनामध्ये बिंबवलं तर तुम्ही सारखी एकादशीकडे वाट बघत असतात की नाही, कॅलेंडर एकादशी कधी आहे, एकादशी कधी आहे म्हणून. पण आमच्या मनामध्ये कधी एकादशी आहे काय नाही, हे बोलायला लागेल तर एकादशी आहे ना. सोमवार कोणी म्हणाला करत असेल तर तो सोमवार, नाही तर गुरुवार कधी गेला, शनिवार कधी आला, काय आला याचं स्मरण नसतं. कारण आता या काळामध्ये काय विचार करत बसायचा त्याचा, सगळेच वार आम्हाला सारखे. लक्षात आलं ना, तीव्रता कशी असते, ते संस्काराची तीव्रता वाढवणे आपल्या हाती असते, आणि संस्काराची तीव्र पुसटता करणं हे देखील आपल्याच हातामध्ये असते. कुठला संस्कार दीर्घकाळ आपल्या मनामध्ये ठेवायचं हे आपल्या हातात असतं, आणि कुठल्यावर काय करायचं, पाणी सारायचं किंवा पुसून टाकायचं हे देखील आपल्या हातामध्ये असते. पण जेवढा तुमचा विवेक चांगला असेल तर तुम्ही शुभ संकल्पाचा विचार जास्त करता, आणि जे कटू अनुभव आलेले असतात त्याला तुम्ही विसरून जात असतात. अज्ञान असेल तर कटू अनुभव जास्त लक्षात ठेवतो, आणि बाकीच्या गोष्टी काय करत असतो, कमी करत असतो. या गोष्टी सहज उत्स्फूर्तपणे माझ्या मनातून आल्या, तुम्हाला समजावून सांगितल्या, तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडण्यासारख्या असतात. ज्ञान आल्यानंतर विवेक येतो, आणि ह्या विवेक आल्यानंतर कुठल्या गोष्टीचा आपण जास्त विचार करायचा, कुठल्या गोष्टीचा आपण काय करायचं सोडून द्यायचं असतं. जास्त विचार असंच असतं, संसारच याला म्हणतात. जाऊ द्या, आपण त्याचा विचार करायचा. 2000 रुपयाला त्या मजुराने, आळ्याच्या मजुराने मला ठकावलं, तर मी काय रोज लक्षात ठेवत बसायचं का, रोज कुडत बसायचं का? सांगा. नाही, काय करायचं, ठकवायचं तर ठकवलं, काय कर, आपणच भोळे राहिलो, जाऊ देत. त्याने आगाव मागितले, देऊन दिले. आता पुढे काय, 2 वेळा सांगूनही तर देत नाही, बसून जायचं त्याला. व्यवहार समजला का तुम्हाला कसा असतो तो? आणि दुसरे लोक अज्ञान असतील ती माणसं काय करतात, दीर्घद्वेषी असतात. त्याला काय म्हणतात, मरेपर्यंत माणसाला द्वेष करणारी असतात. असं आपण करायचं नसतं. ज्ञानी संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्मावस्था. हे लक्षात आलं का? अधोरेखा करा. संस्काराचा अर्थ काय? ज्ञानाची सूक्ष्मावस्था जी अंतःकरणामध्ये असते.
चला आता पुढे लक्षण काय केलं? अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्मावस्था म्हणजे संस्कार. या कारणाचे लक्षणावर अशी शंका येते की विहित कर्म म्हटलं वेदाने सांगितलेलं कर्म कशाला? उत्तम लोक प्राप्तीला कारण बनतं, है ना. आणि निषिद्ध कर्म बरोबर आहे. स्वर्गाला कोण? वेदाने सांगितलेलं कर्म तुम्ही केलं तर ते स्वर्ग तुम्हाला देईल, है ना. आणि वेदाने निषिद्ध केलेलं कर्म तुम्ही केलं तर काय? नरक प्राप्ती होईल. साधी गोष्ट आहे ना. जो वेद ह्यांना मानणारा असतो, है ना, तो या सगळ्या वेद वचनांचा मानतो, है ना. वेदाने संताने सांगितलेलं असतं की तुमची स्त्री ही केवळ तुमची स्त्री आहे, है ना. जी विवाह होऊन आलेली आहे ही तुमची स्त्री आहे किंवा तो तुमचा नवरा आहे. आणि तुम्ही भिणार आहेत, पाप भिरू आहेत, मग तुम्ही मानता की नाही मानतात. पण जो वेद न मानणारा असेल त्याच्या दृष्टीने काय? जगातल्या सगळ्याच या भोग वस्तू आहेत, बरोबर आहे ना. आणि तो कोणाबरोबर? कुठल्या बरोबर? आज जे सगळं तुम्ही पेपरामध्ये वाचतायत, टीव्हीवर तुम्हाला जे दिसत आहे आणि त्या ह्याच्यामध्ये युट्यूबवर ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये जे दिसत आहे, जाहिराती बनवल्या जातात, या सगळ्या जातात, या सगळ्या गोष्टी कशा आहेत? निषिद्ध आहेत, बरोबर आहे ना. कितीतरी प्रकार आलेले आहेत. आणि मोठी मोठी राजकारणी मंडळी करतात. लग्न नाही झालेली बायको असताना सुद्धा काय दुसऱ्यांशी संबंध आहेत. प्रत्येक राजकारणाचे संबंध आहेत, हे ना. हे विरोधी आहे ना सगळं. आणि मग कधी ना कधीतरी हे सगळं काय सत्याला कधी ना कधी ते तोंड फुटतं ना. बाहेर पडल्यानंतर मग तुम्हाला नरकच आहे ना. ह्या जन्मामध्येच नरक आहे ना. किती उदाहरणं सांगायची? वाचता तुम्ही पेपरामध्ये. मी तुम्हाला तेच सांगतो ना, नाव कशाला घ्यायचं त्याचं. ते हे वेद विरोधी आहेत ना. मग त्यांना नरक प्राप्त व्हायचा तो होईलच. पण याच जन्मामध्ये ते बेड बाहेर पडल्यानंतर सगळ्या लोकांकडून बदनामी होते, सगळं होतं. एवढं सगळं केलेल्यावर पाणी पडतं, होतं की नाही होतं? सांगितलंय. काय सांगितलंय? उत्तम लोक प्राप्तीला कारण होतं विहित कर्म आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण होतं, असं शास्त्र वचन आहे, वेदाचं वचन आहे. त्यास विरोध होईल, याला विरोध होईल. हा कर्म कशाचं नाव? कर्माचं लक्षण काय? कायिक शरीराचं, वाचिक वचनाचं, मानसिक मनाने, है ना. है ना. कायिक वाचिक मानसिक, है ना. आता बघा हे सगळं किती विचित्र लोक करतात की नाही ते बघा. तुम्ही बघा स्त्री विषय आपल्या शास्त्र, स्त्री तुमची स्त्री आहे, ही स्त्री तुमची आहे, बाकीची स्त्री ही काय? ही तुमची नाही, आया बहिणीसारखी आहे. त्यांच्याकडे भावना कशा तऱ्हेने करायची, वाईट विकृतीने त्यांच्याकडे बघायचं नाही. माता भगिनी याच नावाने हाक आहे ना. पण तो दुसऱ्या शब्दाने वापर करत असेल तर ते वाचिक काय झालेलं आहे? पाप झालेलं आहे. कायिक म्हणजे तिच्याकडे त्या स्त्रीकडे वेगळ्या तऱ्हेने बोलणं, बघणं, स्पर्श करणं, या सगळ्या गोष्टी येतात की नाही. मग तेच सगळं काय त्याला कायिक झालं. कायिक वाचिक मानसिक मनामध्ये चिंतन करत राहणं सारखं तेच गोष्टीचं आहे ना. तर हे कर्म किती प्रकारचं असतं? हे निषिद्ध प्रकारचं असतं. आणि विहित कर्म म्हणजे काय आहे ना. कसं? उद्या रविवार आहे, उद्या रविवार आहे, उद्या रविवार आहे, 2 वाजता 2:30 वाजता जायचं. हे झालं, काय झालं? चिंतन झालं, है ना. मानसिक, है ना. प्रत्यक्ष गाडी पकडून जाणं हे कायिक. पेंटर उद्या रविवार आहे,
2:30 वाजता जायचं, हा हा मला माहिती आहे, मी पण येणार आहे. हे झालं काय वाचिक कर्म. लक्षात येते का? कायिक, वाचिक, मानसिक ज्या तुम्ही चेष्टा करतात, क्रिया करतात, त्याचं नाव काय आहे? कर्म. काय नाव आहे? कायिक, वाचिक व मानसिक क्रियेचं नाव कर्म आहे. आणि कर्म अनुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो, आहे ना. बघा आता तुम्ही सगळेजण येता, शिवरात्री आता येणार आहे, तर शिवरात्रीच्या रात्री पूजा करता, बरोबर आहे ना. पूजा करला तर मग तुमचा वेळ ठरलेली 10 ते 12. 12 झाल्यानंतर तुमचं कर्म संपलं की नाही? संपलं. पण तो जो सांगतो, पंडित सांगतोय की तुम्हाला स्वर्ग प्राप्ती याच्यामुळे होईल, तुम्हाला शांती मिळेल, समाधान मिळेल, किंवा स्वर्ग प्राप्ती धरूया, तर ती स्वर्ग कर्म झालं आणि स्वर्ग मिळाला असं होतं का? मग आपली म्हण आहे ना, काय, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हण आहे ना, आपल्या म्हणी आहेत ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, है ना. तो स्वर्ग करण्यासाठी तुम्हाला काय लागतं? मरावं लागतं. म्हणजे काय? कर्म आता केलंय, है ना. आणि स्वर्ग कधी मिळणार? मेल्यानंतर. म्हणजे मग स्वर्ग मिळण्यासाठी मरणाचीच वाट पाहावी लागते की नाही? वरती किती किती वर्षांनी मरेल याची गॅरंटी आहे का? नाही, है ना. कधी हे झाला, अटॅक आला, तो उद्या सुद्धा, अरे काल तर होता, इथे बसलं होतं, आता कसं काय झालं? कालपर्यंत आम्हाला सांगत होते ते खुर्चीवर बसून, आणि आज असं ऐकतोय. दुसऱ्यावर कशाला, आपल्यावरच घेतलं होतं काय, है ना. हे झालं तत्काल 1 वर्ष. 5 वर्षानंतर किती, 80 वर्ष झाली, 95व्या वर्षी, तरी काही गॅरंटी आहे का 95 वर्षी मरेल असेल? शेर अंबाबा 110 वर्ष जगले, है ना. आणखी किती, तुमची किती, 99 वर्ष का किती आहे? हा हा 100 वर्ष झालेली आहे. तुम्हाला गॅरंटी आहे का की तुम्ही 50व्या वर्षी, 60 वर्षी, 70, 80, 90, 100 किती वर्ष जगाल? याची काही गॅरंटी नाही. मग स्वर्गाची काय गॅरंटी? स्वर्गाची गॅरंटी आहे, पण कर्म कधी संपलंय? 10 वर्षापूर्वी, 20, 30, 40, 50 वर्षापूर्वी कर्म केलंय. पण मरणानंतर काय होईल? तुम्हाला काय मिळेल? स्वर्ग मिळेल. आता ह्याच्यामध्ये काय? ह्याच्यामध्ये काय? त्या कर्माचा जो तुमच्या हृदयावर झालेला संस्कार आहे, मी पुण्य केलेला आहे, एवढंच ना. हाच कारण आहे ना. हे तुम्हाला काय केली? स्वर्ग देईल. आता ह्याच्यामध्ये काय झालं? स्वर्ग आणि तुम्ही केलेलं कर्म, ह्याच्यामध्ये काय राहिलंय? संस्कार राहिला. चला, आणि कर्म अनुष्ठानानंतर लागलीच कर्मनाश करतो. 12 वाजले का तुम्ही गाडीमध्ये बसून निघून जाता की नाही जाता? झालं काम आमचं, तर जायचंय, बरोबर म्हणतात. म्हणजे कर्म संपलं त्यावेळेला, है ना. पण स्वर्ग तुम्हाला त्याच वेळेला मिळतं का? ताबडतोब. मग मरावं लागेल ना. मग कर्म कराल का तुम्ही? कर्म केलं तर ताबडतोब मेलं तर कोण कर्म करेल? नाही करणार. नाश होतो. आणि लोकांच्या प्राप्ती तर देहपातानंतर बहुत कालाने होते, है ना. ते विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही, है ना. स्वर्ग आता मिळाला किती वर्षांनी? कर्म केल्यानंतर 20 वर्षांनी केलं, है ना. तर 20 वर्षानंतर स्वर्ग मिळाला. त्या स्वर्ग मिळण्याच्या पूर्वी 1 सेकंद तुम्ही कर्म केलेलं आहे का? नाही केलेलं. तर किती वर्षापूर्वी कर्म केलं? 10, 20, 25, 40, 50 वर्षापूर्वी कधीही कर्म केलेलं असेल. झालं. विविध निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही. याकरता कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फळ होणार नाही. हे कोणाचे आहे? कारणाच्या लक्षणातील अव्यवहित पद काढून, आहे ना. इथे जो केलाय ना अव्यवहित पूर्वकाल, म्हणजे इथे बघा
वर 48 पानाच्या तिसऱ्या पंक्तीचा शेवटचा शब्द जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. अधोरेखा केलं का? असा नियम आहे. आता अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्योत्पत्तीच्या पूर्वकाळाचा अंत्यक्षण. अधोरेखा केली. आणि संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्मावस्था आहे ना. या कारणाचे लक्षण कुठे केले आहे? कारणाचे लक्षण कुठे केलं आहे? जे कारण असते ते कार्याच्या वेळेत पूर्वकाल असते. परिच्छेदामध्ये लिहा कारणाचे लक्षण है ना. जे कारण असते ते कार्याच्या वेळेत पूर्वकाली असते असा नियम आहे ना. इथे लिहिलं कारणाचं लक्षण लिहिलं का? मग बघा आता या कारणाचं लक्षण काय? जे कारण असते ते कार्याच्या वेद पूर्वकाली असते असा नियम आहे ना. मग स्वर्गाचं कारण कोण? कोण केलेलं वेद कर्म. शिवरात्रीची शिवाची पूजा है ना, ती अव्यवहित पूर्व आहे का व्यवहित पूर्व आहे? व्यवहित पूर्व. व्यवधान आहे ना. 30, 40, 50 वर्षाचं व्यवधान आहे ना. अव्यवहित पूर्व नाही आहे. स्वर्गाचं कारण कोण आहे? जे काय तुम्ही पुण्यकर्म मंगल कर्म केलेलं आहे ते. पण ते अव्यवहित पूर्व आहे का? नाही. तर कसं आहे? व्यवहित पूर्व आहे. मग ते होणार नाही. येथे विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही. याकरता कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे. पूर्व पक्षाचं म्हणणं काय? अव्यवहित शब्द काढून टाका है ना. मग काय करा? कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे. म्हणजे शास्त्रभाषण निष्फळ होणार नाही. पूर्वपक्षाचं म्हणणं काय? पूर्वपक्षाने काय सुधारणा केली? कारणाचं पूर्वी केव्हाही असतं ते कारण. बरोबर आहे ना. पण कारणाचं लक्षण केलंय ते काय? जे कार्याच्या अव्यवहित पूर्व क्षणाला असतं त्याला काय म्हणायचं? कारण म्हणायचं. मग याने काय सांगितलं? अव्यवहित शब्द हा काढून टाका आणि काय कार्याच्या पूर्वी असतं ते कारण कधी समजेल.